टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधणार आहेत, सगळ्यांना एक वेगळा मेसेज देणार आहेत। वाढदिवसानंतर पहिल्यांदाच देशासमोर ते येणार आहे। मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सर्वस्व आपलं देशाला, राष्ट्रभक्तीला वाहून घेतलंय आणि म्हणून गरिबाच्या कल्याणासाठी 24 तास परिश्रम करणारा पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिलंय। ते जेव्हा बोलतात त्यावेळेला देशवासियांसाठी काहीतरी देत असतात। आता GSTच्या माध्यमातून एक मोठा दिलासा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यामुळं देशाची सुरक्षितता, देशातील गरिबाचं कल्याण, सर्वसामान्यांचं हित अशा गोष्टींचा आविष्कार त्यांच्या भाषणामध्ये असतो आणि त्यांचं भाषण म्हणजे देशवासियांना एक पर्वणी आणि एक दिशादर्शक अशा प्रकारचं मार्गदर्शन असतं। तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर विजय वडेट्टीवार यांनी एक टीका केलेली आहे, कुठेतरी देशाला लुटण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? GR काढला तो पण देखील बदलला, असा प्रकारचा आरोप देखील लावला। वडेट्टीवार आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाकडून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा फुल ठरलेत, ते पूर्णपणे अपयशी ठरलेत। त्याच्यामुळं त्यांना कुठलाही नैतिक अधिकार बोलण्याचा नाही, ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेचा पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारवर विश्वास आहे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतोय आणि पूर्ण करण्याची क्षमता आणि धमक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये देश पातळीवर आणि राज्यात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ठेवी आहेत ते 1000 कोटीने घट झालेली आहेत। कुठेतरी कामगारांचा पगार मिळतो की नाही अशी शंका देखील आता किशोरीताई पेडणेकर व्यक्त करतात। किशोरीताई पेडणेकरनी पहिला अभ्यास करावा, त्या महापौर राहिल्या आहेत, परंतु हल्ली त्या बेजबाबदार वक्तव्य पक्षासाठी त्या ठिकाणी करत असतात। मला वाटतं महापालिका ही काही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाही आहे। सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी तो निधी असतो। कुठेही कर्मचाऱ्यांच्या पगाराची अडचण नाही, ठेवी आहेत। महापालिका दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या ताकदवानच होणार आहे आणि राज्य सरकार महापालिकेच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशनमध्ये आता आरोप करायला पाहिजेत, तर अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे असे नेते करत असतात। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाची बैठक घेणार आहेत त्यांनी त्यामध्ये जो हैदराबाद गॅजेट या विषयावर देखील चर्चा पुन्हा एकदा करणार असल्याचं सांगतात। नाही, त्यांना तो अधिकार आहे, लोकशाहीमध्ये बैठका घेणं, मागणी करणं यावर अधिकार आहे, पण विनाकारण जो विषय मार्गी लागला आहे त्याच्यावर खल करणं, कात्याकूट करून वातावरण कोणी भडकवू नये एवढीच अपेक्षा आहे। बाकी त्यांचं जे म्हणणं असेल ते पुन्हा त्यांना काही शंका असतील, काही त्यांच्या सूचना असतील तर सरकार त्यासाठी सकारात्मक आहे, परंतु राजकारणासाठीच केवळ कुठले इश्यू करू नये अशी त्यांच्याकडून नम्रपणे अपेक्षा आहे। काही वादग्रस्त विधान आता सदा सरवणकर यांनी केलेलं आहे की आमदारांना 2 कोटीचा निधी मिळतो, मी आमदार नसताना 20 कोटीचा निधी मिळवतो। या गोष्टीवर कुठेतरी आता विरोधक प्रश्नचिन्ह करतात। ते राज्य शासन निधी देत असताना कधीही व्यक्तीला निधी देत नसतं। कुठल्याही आमदाराला, खासदाराला त्यांचा आमदार निधी, खासदार निधी सोडून तोही विकास कामांसाठी असतो, तो स्थानिक विकास निधी असतो। त्याच्यामुळे मला वाटतं असा कुठलाही व्यक्तिगत निधी त्या ठिकाणी देता येत नाही। आता त्या ठिकाणची विकास कामं जर सदा सरवणकर यांनी सुचवली असतील तर त्या विकास कामांना निधी दिला जाऊ शकतो, मला माहीत नाही। कदाचित तिथले आमदार सावंत हे विकास कामांची यादी देण्यात, मागण्यात कमी पडले असतील, म्हणून कदाचित हा फरक दिसत असावा। मात्र संजय गायकवाड पण त्याबद्दल बोलतात की स्थानिक स्वराज्य निवडणुकीला 3-3 कोटी खर्च करायला लागतात, 100 ठिकाणी बोकड कापायला लागतात। नाही, मला वाटतं अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही आहे। निवडणुका खर्चिक झाल्या ते खरं आहे, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकशाहीत असताना अशा प्रकारच्या गोष्टींना
जाहीररित्या प्रोत्साहन देणं योग्य नाही आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. परंतु आता त्या ठिकाणी गायकवाड यांची बोलण्याची शैली, त्यांचं सर्व आपल्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्यातनं आलेलं आहे. पण असं वक्तव्य होता कामा नये. कबूतरखान्याचा विषय मोठा आहे. आता 3 ठिकाणी कुठेतरी जागा शोधतात. मुंबई महानगरपालिकेची धडपड सुरू आहे. नाही, मला वाटतं या संदर्भात हायकोर्टाने क्लिअर कट डायरेक्शन्स दिलेले आहेत. सरकार मध्यम मार्ग सकारात्मक काढण्याचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने काही सुवर्ण मध्य काढता येतोय का, यासाठी महापालिकेचा प्रामाणिक प्रयत्न असू शकतो. शिक्षण क्षेत्रामध्ये आचार्य म्हणण्यात यावं, सर किंवा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विधान करू नये, अशा प्रकारची स्वामी जितेंद्र महाराजांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी सर म्हणू नये, आचार्य म्हणावं. नाही, मला वाटतं या ठिकाणी काय म्हणाले मला माहीत नाही. आपलं संविधान काय बोलतं, शासन काय बोलतं आणि प्राप्त परिस्थितीत काय योग्य आहे त्याचा त्या ठिकाणी सरकार निर्णय घेत असतं कायद्याच्या अनुषंगाने. मला ते नेमकं काय म्हणाले त्याची कल्पना नाही. परंतु त्या ठिकाणी जेवढा मराठी भाषेचा, जेवढा आपला हिंदी भाषेचा त्या ठिकाणी वापर होईल किंवा आपली संस्कृती, परंपरा, त्याचबरोबर संस्कृत या गोष्टींना महत्त्व दिलं तर त्याचं स्वागतच झालं पाहिजे. एकंदरीत पाहिलं गेलं तर विविध प्रश्नाला, राजकीय प्रश्नाला उत्तर देत कुठंतरी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे जगभरात संबोधणार आहेत त्याला कुठंतरी नवीन विचार घेऊन ते लोकांसमोर राहतात आणि वेगवेगळ्या विषयावरती ते बोलतात, असं मन या ठिकाणी आमदार प्रवीण दरेकर यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.